आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहे. चव्हाण साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन. अखेर तुम्ही ममता दीदींचा गड हा उद्ध्वस्त केला. मला अतिशय आनंद आहे की आज ज्या निकाल राज्यांचे समोर आलेत, पश्चिम बंगाल आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे, आसाम आहे आणि पुडुचेरी आहे, या 5 राज्यांच्या विधानसभेचे निवडणुकीचे निकाल आज जे काही दिवसभरात लागलेले आहेत, त्यातून आपण पाहाल की पश्चिम बंगालमध्ये आज भाजपचा दणदणीत विजय झालेला आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे तृणमूल काँग्रेसचा फार मोठा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. 3 वेळा सत्ता ज्या ममता मॅडमची होती ती उलथून त्या ठिकाणी भाजपने सत्ता प्रस्थापित केली. जवळपास 100 उमेदवारांचा फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फार मोठा विजय हा पश्चिम बंगालमध्ये लोकांना वाटलं नव्हतं, पण आम्हाला खात्री होती की ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी आणि अमित भाईंनी त्या ठिकाणी लोकांना भेटून सभा घेऊन आपली भूमिका पटवली, लोकांना पटली आणि ममता दीदींची अँटी इन्कमन्सी फॅक्टर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपण पाहिला. त्याचबरोबर पण पाहाल की आसाममध्ये आज सत्ता जी आहे ही 3ऱ्यांदा सत्ता आसाममध्ये भाजपला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि पुडुचेरीसुद्धा भाजप आघाडी जी आहे भाजपची, ती आघाडी त्या ठिकाणी निश्चित सत्ता स्थापन करण्याकरता उपयुक्त ठरणार आहे. त्यातून हे स्पष्ट होतं आहे की मोदीजींचा एकंदरीत विकसित भारताची संकल्पना असो आणि देशाच्या विकासाबाबतीमध्ये जी कामं केलेली आहेत, तर लोकांना बंगालमध्ये आसामच्या लोकांनी अनुभव घेतलाच होता, पण बंगालमध्ये पुडुचेरीमध्ये विशेषतः लोकांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब. कुठला महत्वाचा मुद्दा वाटत आहे तुम्हाला की याच्यात भाजपच्या विजयाचा? भाजपाच्या विजयाचे 2-3 महत्त्वाचे विषय आहेत. पहिल्यांदा म्हणजे आपण पाहाल की मोदी साहेबांच्या निर्णयाला प्रत्येक ठिकाणी केवळ राजकारण म्हणून विरोध करण्याचा जो उद्योग विरोधी पक्षांनी केला त्याला लोकांनी जुमानलं नाही. आपण पाहाल की महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये जे विशेष अधिवेशन बोलवलं होतं, त्यावेळेसुद्धा महिलांना त्यांनी आरक्षण ते मिळू दिलं नाही. त्याचा फार मोठा रोष हा महिलांमध्ये निश्चित आहे. याचे प्रतीकच आहे ना, एवढा मोठा फरक पडायचं कारणच नाही. त्यामुळे आपण पाहाल की मग आणि त्याचबरोबर डीएमकेनी काळे झेंडे लावून त्यावेळेस विरोध केला होता. तिथे भाजप आली नाही हा भाग वेगळा, पण TVK त्या ठिकाणी आता एमर्ज झालेली आहे एक नवीन पक्ष म्हणून. त्यामुळे आपण पाहाल की बंगालमध्ये पराभव झाला, भाजप आली. महिलांनी खूप मोठा विरोध त्याही ठिकाणी केला असावा असा आमचा सकृत अंदाज आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहाल की एकंदरीत जी परिस्थिती आपण अनुभवली, DMKच्या विरोधात लाट आली आणि TVK त्या ठिकाणी विजयी झालं. त्यामुळे हे असे प्रतीक आहेत की महिलांचा आरक्षणाचा विषय असो, विकसित भारताची कल्पना असो, विरोधाला विरोध करायचं, ऑपरेशन सिंदूरबद्दल सुद्धा शंका व्यक्त करून परदेशातील किंवा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या स्टेटमेंटवर विश्वास आहे, पण तो आमच्या पंतप्रधान विश्वास व्यक्त न करता शंका उपस्थित करून देशाला बदनाम करण्याचं काम वेळोवेळी जे करत होते, त्याला चोख प्रत्युत्तर मतदारांनी दिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण पाहाल या 3ही राज्यामध्ये चांगला विजय, आसाम असो, बंगाल असो, पुडुचेरी असो, या ठिकाणी चांगला विजय भाजपला मिळालेला आहे. त्याबद्दल पंतप्रधान मोदी साहेबांचं, नितीन नवीन आपले अध्यक्ष त्यांचं, अमित शहांचं, या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडी, त्याचा बंगालमध्ये प्रभाव शून्य दिसतोय. ज्यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती, पराभूत आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. गोगोईंच्या नेतृत्वाखाली त्या आसाममध्ये निवडणूक लढवायचं झालं होतं, गोगोई स्वतः पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेस ही नेतृत्वहीन असा पक्ष झालेला आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की व्यक्तिगत टीका जी केली जाते महाराष्ट्रात सुद्धा, ती काही आता साजेशी नाही, त्याला काही लॉजिकच राहिलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा आणि आता तरी शहाणं व्हावं. दाक्षिणात्य राज्यांमध्ये एकंदरीत फिल्म इंडस्ट्रीचा प्रभाव आहेच हे मानावंच लागेल. मग ती MGRच्या माध्यमातून असो, NTRच्या माध्यमातून असो, ही दक्षिणात्य राज्यातले एकंदरीत ट्रेंड हा पहिल्यापासून राहिलेला आहे. तर मला वाटतं त्याचाच पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आहे. तर ते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.